की राजीनामा दिला आपण वापस यायला वापस बोलावलं अध्यक्ष पदाचा. वा तुमचं स्वागत तुकडोजी महाराजचा फोटो देऊन मी स्वतः करतो. धन्यवाद. एक मिनिट आभारी हार मला कशी द्या. बसा. आभारी आहो. तुम्ही अनेक बिमारीतून वाचलेले पीस आहात, परंतु संत विचाराचे आहे भाऊ. खुश आहे मी. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. मला माहिती आहे कीर्तन चालत नाही. हा गौतमी पाटीलचा काळ आहे. समजले आजोबा? तुम्ही जर गौतमी पाहिले की पागल झाले, पण कीर्तनात लोकच बसत नाही आता. पण आज या बांधगावात भाऊ मृदुंगाच्या गजरात आनंद होता की लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. 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 लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. ज्ञानोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल. ज्ञानोबा विठ्ठल तुकोबा विठ्ठल. बाबूजी बाबा विठ्ठल. गणनाथ बाबा विठ्ठल. हे लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. लागलाय मृदुंग वाजायला. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की. मी महाराज नाही बरोबर. माझी गाडी आली ना, हे गाडी पाहून लोक विचारे तुम्ही जडीबुटी विकणारे व्हा काय. अरे म्हटलं जडीबुटी नाही, संजीवनी बुटी आहे. ग्रामगीता संविधान किच्या बाबासाहेबांना आज 18 बगैर जातीचं जिनं सोपं केलं बाबू. समजले? गरीब भीम नाही बोले हम आज समाजाने. गरीब भीम नाही बोले हम आज समाजाने. जुल्मों में खड़े थे हम. जुल्मों में खड़े थे हम. उबले हैं तूफानों में. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. वो बात करो पैदा. आता निघालं बचत गट मंडळ भरून. पुरं गाव निघालं बांधगाव भैरभाव. हे बाबासाहेब आंबेडकर की ताकद आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा काय नाव? सुरेश भाऊ पिसे. पारडी लागलंय आम्हाला पिस हो. पिसे आणणार हो. पिसे काका. पिसे काका 1 मिनिट. 100 रुपये दिले राजेवर. एक पुस्तक तर न्या. ओके धन्यवाद. जय भीम. जय शिवराय. रक्तात महामानव पाहिजे. तुम्हाला हसवत खेळत आपलं कीर्तन राहील. जास्त वेळ तुमचा टाइम बर्बाद करणार नाही. मी महाराज नाही, खेड्यातलं मोठं साऊंड मोठा गजब आहे. खरंच टाळी वाजवा या साऊंड वाल्यासाठी. दयाराम राठोड. दयाराम भाऊ नावासारखेच दयाराम आहे. नाही तर काही नाव मोठे दलिंदर, नाव प्रकाश, दारू पिऊ अंधार पाडला बुवाऱ्यानं. प्रकाशच्या बहीणचं नाव ज्योती. 4 टोपलेट लावली तरी दिसत नाही. नाव समाधान. पहिल्याच पंक्ती देवाले बसते. समजले? बाबा महाराज तुमच्या मागे लावलं का हो काम येईन वा. याला म्हणते महाराज हे बचत गट पुरं गावात. बापा बापा लाडक्या बहिणी लयच आल्या हो तुम्ही. तुम्ही येणं म्हणजे कीर्तनाची शान आहे मावल्या हो. की आई उदोग 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 बाबाई उदोग आई उदोग 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 बाबाई उदोग
आभारी हो. काय नाव तुमचं? अनिल महाराज चव्हाण. धन्यवाद. ठेंगणा माणूस आहे, जमिनीवर जास्त प्रेम आहे. एक पुस्तक में पण गोड आवाज आहे, म्हणजे चेहरा प्रसन्न आहे, काही संताप नाही तुमच्या चेहऱ्यावर. ओके, आय लव्ह यू चव्हाण भाऊ. काय हातात हात दिला तुमच्या, म्हणजे हातही आकुळच आहे बाबा, सगळं शरीर आकुळ आहे तुमचं. भारत माता की. लय खुश माणूस आहे देवा. वा, असा माणूस पाहिजे, प्रसन्न, हसत राहा. अरे परमार्थ करा, जिंदगीत तुम्ही आम्ही मरणार आहोत, कारण परमार्थाशिवाय पर्याय नाही भाऊ. हे गाव भाग्यवान आहे एका माणसामुळे. इथं बाबूजी बाबाची एवढी मोठी हस्ती उभी झाली भाऊ. समजले? पवित्र ते कुळ पावन तो देश, जन्म घेतली जन्म पावन तो देश, राजवर काही भजन म्हणसान तर कीर्तन कधी बंद करसाल. वेळ कमी आहे, हे तर सौभाग्य तुम्ही आले बांधगाववाले. कीर्तनात लोक नाही येत आता का हो महाराज? कीर्तन, सप्ताह, सत्संग, हरिनाम, प्रार्थना, हरिपाठ, वंदना, लोकांना कंटाळा येत चालला भाऊ. पण आम्हाला गरज आहे ते सत्संगाची, आम्हाला गरज आहे हरिनामाची. खरंच सुंदर गाव आहे आणि निर्व्यसनी आहे. या गावात कोणी दारू पेत नाही भाऊ, अजिबात नाही. खरंच हातपाय दुखले, थकवा आला, टेन्शन आलं, लस ताण आला तर अर्धीत गर्दी करतात, पण तसं पेत नाही. बाया म्हणत असतील याची गच्ची दाबो. तुला काय माहित आहे म्हणा बाबू, कोरोनाच्या टाइमात दारूनी भेटली, तो मावसा सॅनिटायझर पेला तरी चुपचाप नाही झोपला. पण तू वाघिणी सारखी टकर, तुझ्यातली दाशीची राणी अहिल्याबाई, सावित्रीबाई, जिजाबाई जागी कर, कारण तू जिजाबाई आहे. शिवाजी राजाची आई. चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात, मुठभर मावळे घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाबाईचा वाघ म्हणतात. जिजाबाईचा वाघ म्हणतात. त्या रायगड किल्ल्यानं शान वाढवली. इंद्रचंद पुणेकर. पुणेकर 150 रुपये. कुंदन चव्हाण. इंदल भाऊ चव्हाण पुणेकर. वा, अरे एक पुस्तक तर ने तुम्ही कोणाला द्या, पण काय प्रेम जिवाळा आहे चव्हाण साहेब तुमच्यात. वा, धन्यवाद देतो, आभारी हो. शिकलो तुमच्या पुढे चव्हाण साहेब. 150 रुपये दिले, किंमत केली कलाकाराची. खरंच आज एवढं सुपर गाव आहे, मी एकटा काय करतो भावा. हा आमचा पुरा संच आहे. पेटी वादक आहे गणेश पिसाट. तबलेवाले विकास कल्लानी. विकास नाव मोठे खतरनाक. विकास समाधान
नाव मोठे खतर, आपल्या बाईचे नाव मोठे गंगा. ओके, तुम्ही प्रेम आमच्यावर मी तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही मला देऊन राहिले अधिक किती दिवाळ्याचं. तुम्ही बी कम नाही. आता तुमचाही माणूस खासदार झाला. समजले? काय नाव? वैशाली. आणि नाव कोणतं गाव? बांधगाव. कारण पुस्तक देतो तो गाडगे बाबाचा विचार आहे. घ्या मग काय ते इज्जत तर आहेच. वैशाली भोसले खराने बार आहे तुम्ही भोसले. और भी चल हेरे म्हणा. तू काय समजतले का? मी अंगावर फेकले नाही पैसे. वा. आणि तुम्ही पैशाच्या मागे धावता. म्हणून जो धन देत में जीवन देता उसका मान नहीं फगले. नोटों की दलाली करते पैसों की दलाली करते पैसों की दलाली पैसों की दलाली करते. जो धन जग में जीवन देता उसका मान नहीं है फगले. पैसों की दलाल करते नोटों की दलाल करते पैसों की दलाल करते नोटों की दलाल करते. महाराज की, बाबूजी महाराज की. किती वाजेपर्यंत चालू देऊ रे पोट्ट्यो कीर्तन? 2. तुम्ही पण मी तुमचं लेकरू, तुम्ही माझे माय बाप. मनोरंजन म्हणून ऐकू नका. सरसळणाऱ्या रक्तांनो, महाराष्ट्रातली भीषण परिस्थिती आहे. माझा तरुण दिशाहीन झाला. माझ्या तरुणाला जागेवर आणायचं असेल तर संतांचे विचार तुम्हाला आम्हाला वाचवणार आहे. तुम्हाला सुख पैशात नाही भाऊ, गाडी बंगल्यात नाही, ना गाडी ना बंगला ना कार मागू. त्याच्यात सुख नाही सांगितलं वैशाली बाईनं. सुख कशात आहे? अरे ना सोना ना धोना ना चांदी ना पाणी ना दारू पाहिजे. ना घरी भजनाचा छंद पाहिजे. पाहिजे ना घरी भजनाचा छंद पाहिजे. कोणाचे कोण? कृष्णा भाऊ कडून. बापा, हा एवढा मोठा हँडसेट, याच्यावर एवढा आय लव्ह यू तुमचं. अरे परमार्थाची गोडी और खुश आहे म्हणून तुम्ही खुश राहा. की माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. साधन नाही भाऊ. 7 दिवस ज्यांच्या मुखातून तुम्ही कथा ऐकली, हरिनाम कीर्तन ऐकले, आणि शेवटी संदीप पालन उद्या माझे मित्र पंकज पाल राठौड़ है. हमारे मित्र है वो पंकज पाल राठौड़. कल वो बंजारी भाषा में सुनाएंगे आपको. मैं भी थोड़ा थोड़ा बंजारी में बोलता, थोड़ा कोई हिंदी में बोलता, थोड़ा. मेरी हिंदी खतरनाक है.
मेरी हिंदी तुम सुनोगे तो रात भर पागल हो जाएंगे। क्या यार, तुमको मैंने बहुत पाहिला लेकिन तुम दिसलाच नाही। बाया हिंदी बोलते बाया। परवा माझ्या घराच्या बाजूमध्ये एका बाईनं ऑनलाईन आयटम बुकिंग केला आणि ते ऑनलाईन वाला आला आणि ती बाई घरीच नाही। तो ऑनलाईन वाला विचारे, बहन जी ये जो नाम है बोले इसका घर कहाँ पे है? और जब त्या बाईने हिंदी शुरू केली, तुम जो घर पूछ रहे ना भाऊ, वो घर थोडासा पुढे गेला की भेटला आणि समझो तुमको नहीं भेटला, उसके घर के सामने मोटा मोटा खंबा उभा है, वो घर त्याचाच है। वहां पे हिंदी, अरे बंजारी भाषा किती गोड आहे। बोलो सेवालाल बाबा की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईकांचा, वैशालीताई भोसले की, इंद्रल बाप्पू कडून कृष्णावर प्रेम आहे। या कृष्णावर, कृष्णा माझ्याकडे पाहून पुणे माझी घागरी कुठून हरकाला, माझ्याकडे पाहून पुणे माझी घागरी। हे चांबट आहे, यायचं या ना हो बाया हो, या ना जागा आहे ना। या ना हो मावल्या हो, तुम्ही विरोधी पक्षाच्या आगाय हो। अव या ना तिघी जणी महायुती होय की महाविकास आघाडी होय, तिघी आहे तुम्ही माय मावल्यांना, तुम्ही माझ्या बहिणी आहे। सक्की बहीण पाहिजे काय, रक्ताची असं काही नाही। कृष्णाला जखम पडली तर द्रौपदी अव सुभद्रा नाही आली, द्रौपदीनं जखम पडली तर द्रौपदीनं साडी पाडली, चिंदी बांधती द्रौपदी हरिया बोधाना, भरदर पाडून दिला, दिला भरदर पाडून दिला, चित्ती बांधते द्रौपदी हरिया बोधाना, चित्ती बांधते द्रौपदी हरिया बोधाना, भरदर पाडून दिला, दिला भरदर पाडून दिला, चित्ती बांधते द्रौपदी हरिया बोधाना। एखाद्या वेळेस मुक्कामी आणि रातभर भजन करा। आज टाइम नाही नकोईले, कलाकार आहे ते यायचं अण्णाव चांबोट आहे, चांबोट अण्णा मोठे दलिंदर आहेत आपले। मी एका लग्नात गेलो बुलढाण्याले, तिथं बॅनर लागेल होतं, सरसे स्वागत करीत आहे। पोरावाल्याचं अण्णाव होतं काळे आणि पोरीवाल्याचं होतं धंदे, काळे धंदे, सरसे स्वागत करीत आहे। वहां पे अण्णाव, एका घरी जेवायला गेलो, त्याचं अण्णाव होतं हागे, त्याने पोरगी दिली पातेच्या घरी। मी हसवतो तुम्हाला, खुश राहा, फक्त वर्गणी बाकी असेल तर आनंद। अरे तुमच्या गावचे सरपंच माधवराव भरती आहे दवाखान्यात, पण बाबूजी त्यांची तब्येत सुखरूप करतील। आपण प्रार्थना करू भाऊ की आमचा सरपंच, आमच्या गावचा विश्वासू माणूस लवकरात लवकर इथं मंदिरात येऊ। अरे माणूस, माणसाची किंमत झाली पाहिजे, म्हणून तुम्ही आम्ही जाणार आहोत। जसं अध्यक्ष हे राजूभाऊ देशमुख, ह्याला खतरनाक पीस आहे। अरे किती मूर्त्या माणसाला हसवते राजूभाऊ, किती मूर्त हसो, नाही हसोईन ना तर गुलाम होईन त्याचा। झोपीत हसा आणते माणसाले। खरंच राजूभाऊ म्हणजे निर्मळ आहे, तोंडावर बोलणारा माणूस, कधीच धोकेबाज नसते भाऊ, निर्मळ माणूस आहे। मी तुम्हाला धन्यवाद देतो, आज मला इथं टिबल संधी दिली आपण। मी जास्त टाइम बर्बाद करणार नाही। आमचा पुरा संचय आहे भाऊ, पेटी वादक तबल्यावाले विकास भाऊ हे आमचे साथीदार आहे, हरीश दादा सपका, हे नंदू भाऊ चांबट। मी म्हटलं की कोणत्याही जमान्यातलं म्हणायला लावते, कोणतंही म्हटलं की म्हणतात ते, किती जमान्यातलं कोणतंही गाणं म्हणायला आवाजच देतात। सुन के तेरी पुकार, संग चलने को कोई तो भी होना हो तैयार, हिम्मत ना हार, चला चल, अकेला चल, चला चल, अकेला चल, चला चल। आईला का तब्येत आली झाली, एक मिनिट इकडे ये तू। अरे हे कोचिंग भेटतात असे हॅन्डसेट, अरे ये ना एक मिनिट। पंढरीनाथ महाराज की, अरे कौतुक आहे, एक मिनिट ये ना, पुस्तक देतो ना।
अरे मला आतापर्यंत पैसे भेटले याच्यातले 50 तोले देतो ये. कोण आहेस तू? ये ना. अरे एवढा भाव खाऊ नको. ये वर. काय बॉडी आहे रे का तुझी? हात आहे की हातोडा आहे बे? कोण्या वर्गात आहेस रे तू? अबे घबरावू नको ना. तुमचं आहे काय 7-12? बाबा बाबा महाराज माझ्या भ्यांशट आहे. किती पीस आहे? म्हणूनच एवढं जाडा आहे होते. एकटा आहे पण गोड आहे महाराज. वा पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाला हरिक वाटे देवा दयाला हरिक वाटे देवा दयाला हरिक वाटे देवा पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक दयाला हरिक वाटे देवा दयाला 6वीत आहे पण काय गबूजी गमगमायला बा. एका पोराच्या ना तुमचा सत्कार झाला. वा संतती करता संपत्ती गोळा केल्यापेक्षा संपत्ती सांभाळणारी संतती तयार करा. वैशाली ताई भोसले तुमच्या बाजूला आहेत. इंदल चव्हाण पुणेकर आणि एक कृष्णा भानगावकर. काय जोडी लागली रे तुमची आज. खरंच काही गिऱ्हाईक दुकानातून डायरेक्ट इकडे झाल्या. भारत माता की गाडगे बाबा की. मी तुमचा भाऊ आहो. छत्रपती शिवाजी राजाच्या महाराष्ट्रातले तुम्ही आम्ही आहो. गुणा गोविंदानं नांदणारा हा महाराष्ट्र आहे. मनोरंजनासाठी कीर्तन ऐकू नका. सरसळणाऱ्या रक्तांनो तुम्ही आम्ही मरणार आहोत. आपण आता परवाची घटना ऐकली. 26 जानेवारीला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तिरंगा फडकवायला गेले. तिरंगा फडकवला. तिथून 3 दिवस नाही गेले तोच तिरंगा त्यांच्या शरीरावर आला. बोला मरणाची गॅरंटी आहे? मरण काय हातात आहे? तुम्हाला वाटते तुम्ही वाचायला आले? मरणार आहे तुम्ही सर्वजण या गावातले. 100% मरणार आहे. मरणार म्हणजे मरणार. साऊंड सिस्टम आले तुम्ही जाणार. साऊंड फाऊंड सगळं उरावर बांधून देणार. तुमच्याच मागे तबला पेटी खंजेरे घेऊन मी येणार. वरते जुगाड सुरू. एका गावात एक कुटी उभी राहिली. जमलं म्हणे मी वाचली म्हणे. बाप्पा म्हटलं तू कशी वाचली बाबुटे? कुटी म्हणे तू असं म्हटलं म्हणे या गावातले सगळेच मरणार. म्हटलं तू वाचली कशी? कुटी म्हणे मी या गावातली नव्हे म्हणे बाप्पा. म्हटलं आजी मरण येणार. जिंदगी एक किराए पर घर है एक ना एक दिन तो जाना पड़ेगा एक ना एक दिन तो जाना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन तो जाना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा बोला पंढरीनाथ महाराज की. माझ्या तरुणांनो भावांनो मामांनो वाचा. शिवाजी राजे वाचा. ज्योतिबा फुले बाबासाहेब वाचा. आणि लहान लहान लेकरीवर संस्कार द्या. मरण हे तुमच्या आमच्या मागच आहे. पण विधाता मृत्यू हो ऐशी हजारो लोक रोत होते. अरे गाडगे बाबा गेले याची पुण्यतिथी जयंती होते. बाबासाहेब आंबेडकर गेले 14 एप्रिलला आठवण येते. कारण ते गेले नाही. आजही जिवंत आहेत. त्याला पुतळ्यात पाहू नको. अरे पुतळ्यात पाहू नको. पुस्तकात बाय भीम जिवंत आहे गया भीम जिवंत आहे भीम जिवंत आहे गया भीम जिवंत हे पुतळ्यात पाहू नको पुस्तकात बाय
काय पुसताय मोबाईल वाला झाकण? मोबाईल घरी वाच खरी पाहिजो लेकरो बोला रे. जीवनात वाईट काम करायचं, वाईटांची संगत करायची. जरा बोलत जा. यारे 5-6 पोटी पुढे या ना तुम्ही. हे झाकणं झुकणं पुढे आले की मजा येते. या ना एक कट्टा मतदान करा ना तुमचं 7-8 झाकणायचं. या बी पुढे. अरे एवढे मोठे देवासारखे भागवत सांगणारे महाराज आज माझ्या समोर बसेल आहे. पण माझं स्वागत मुस्लिम समाजाच्या माणसानंही केलं भाऊ. क्या नाम है उन्हीं का? यूसुफ खान पठान. तुमको भी धन्यवाद देना पड़ेगा. यह है बाबूजी बाबा की, बाबूजी महाराज की किमया. सब जाति और धर्म के लोग यहाँ पे इकट्ठा आते. ताली बजाओ तुम्हारे गांव के नाम पे. वाह. याले म्हणतात गाव भाऊ जातीय सलोगा. केवढा आनंद स्वर्ग निर्माण आहे या गावात. अरे आमच्या दाता जाती जाती फळकवल्या चाललं. वो खतरे में है, वो धोखे में है. कोई खतरे में नहीं ना कोई धोखे में नहीं. बानगांव में आके देख. बाबूजी महाराज के पुण्यतिथि में इस्लाम भाई आ चुके हैं. हाय संताचा संदेश भाऊ. सर्व एकत्रित राहा. जसे दारूवाले एकत्रित राहतात. 30 वाला 30 वाल्याला भेटते. 60 एका जागी आणतात. काय बरं वैशालीबाई भोसले त्याच्यात मोबाईलात गुंतली. लय पागल झाली बाई हो आज. भारत माता की. अरे आनंद आहे. खुश राहा, हसत राहा. मरा लागते लक्षात ठेवा. म्हणून या खंजिरीत मला व्यसन द्या. तुम्ही आम्ही जाणार आहोत. मी काही महाराज आहो काय? अरे 45 वर्षाचं पोट्ट हे तर किमया सत्यपाल महाराजची भाऊ संदीपांची खंजिरी वाजली. आणि आमचा पुरा संच आहे. खेड्यातली भाषा झोपीत असा येते आपली भाषा. झोपीत एखाद्याच्या घरी नवीन पाहुणा गेले ना तर तसं कोणाच्या घरच्या संडासात एकदम दोषू नाही. पहिले नळ चालू करून पाहू. नाही तर तुम्ही बिंदास असाल, पुरा प्रोग्राम करसाल आणि पुरा चारो तारप जिनाला आग लावून टाकसाल. नळ चालू करायचा टाइम या त्याच्यात पाण्याचा थेंब नसा. काय सांगसान तुम्ही अंतरून असा दरवाजा ठोकसा. तो मालक म्हणे नक्की संडास बंद होता. साप निघाला वाटतं. तो पहिले बॅटरी 2-3 काळ्या साप मारणारा तोपर्यंत पाहुणा म्हणे माल शोकून राहिला रे. तुकारामाचा पुरावा आहे. और अनुभवाला अंगा तुझी चांगली चले जाना. तुझी चांगली चले जाना. तुझी चांगली चले जाना. अनुभवाला अंगा तुझी चांगली चले जाना. 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 वंदनीय तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, सेवालाल बाबा, बाबासाहेब आंबेडकर, साधू संत आम्हाला जागवतात. पोरो बोला शिवाजी महाराज की. म्हणून जीवनात दारू प्यायची. लहान पोरो बोला दारू प्यायची. वाईट व्यसन करायचं. बोला दार पट्टो वाईट व्यसन करायचं. अरे लाईने पट्टो बोला वाईट व्यसन करायचं. वाईट काम करायचं. वाईट लोकांची संगत करायची. मायबापाची सेवा करायची. लग्नापर्यंतच हो म्हणणार. राईट. लाल शर्ट बरोबर बोलला. ये लवकर. अरे ये पुस्तक आहे बरोबर बोलला. राईट. ये लवकर. अरे ये ना घबरावू नको ना. अरे ये ना. अरे हो म्हणणारा ये ना पुस्तक घे ना. पैसे आणलेले. काय नाव आहे तुझं? मैक मध्ये सांग. अरे घबरावू नको ना. पुस्तक घे ना. जुगल मनीष काळकर. काळकर. कोण्या गावचा रे? डिग्रस. डिग्रस. बापा डिग्रसून आला काय रे तू? ओ लाल कलर धोक्याचा जाऊ नको ना. 50 रुपये कोणाकडून? तुझ्या आईनं दिले. माना लागेल मा बहिणीले. तुझ्या आईचं काय नाव? वैशाली बाई. तसे 1500 टाकले तुझ्या नावानं. काळजी नको करू. 1500 टाकले तुझ्या खात्यात. आता माझा जवळ खुश होणार. 2 लाखाच्या वर अंदरनं कर्ज माफ होणार. धन्यवाद देतो. एक पुस्तक घेऊन जा. यंदा भाऊबीजला येणं नाही झालं रे. तुझ्या वाट पाहिली अशील. मामा आला नाही बुहारा. मामाईनं वाट पाहिली अशील. भाऊबीजेच्या सणाला भाऊ येईल माझ्या घराला. जाईल मी बाजाराला. जाईल
भावाचं नातं तुटलं, भावाच्या नातं तुटलं पोरं हो. मला पुस्तकं द्यायची आहेत तुम्हाला. मग जीवनात मायबापाची सेवा करायची ना आयुष्यभर ना, की लग्नापर्यंत की मरेपर्यंत? लग्नापर्यंत म्हणणारा उभा आहे. ये लवकर, ये बरोबर बोलला तू. ये ना, अभी ये ना झटकन. तू आजा जल्दी, सामने आजा. डरो मत, तो पॅन कुठेच नाही जात तुला. तू घबरावू नको. मी म्हणतो तसं म्हण फक्त. काय नाव? व्हॉट इज युअर नेम? My name is Swarup. स्वरूप. स्वरूप काय नाव ठेवलं ते आई बापानं? चांगलं नाव ठेवलं, क्वालिटी वाच. नाही तर जुने नाव असेच होते, तुकाराम सकाराम. आताचे नाव पिंट्या, पिंटी, छोट्या ट्रकात मावत नाही. तुझं नाव? Swarup. असं करता काय करा. सद्गुरु समर्था अनाथा ज्ञानाचा तुझं नाम. एखाद्या वेळेस रिकामपणात पाहिजे. हे रातभर नाही दावरत. मोठा आवाज आम्ही म्हटलं की कोणतंही मामांग दौलत येतात. ते कोणतंही किती जमान्यातलं गाणं म्हणायला लाव. खरंच की मेरे छत्री के नीचे आजा क्यों भीगे कमला खड़ी खड़ी मेरी छतरी के नीचे आजा ओ मेरी छतरी के नीचे आजा क्यों भीगे कमला खड़ी खड़ी अरे आजा. वैशाली ताई भोसले बसेल आहे. अरे माता की ते आता आले काय मावसा? बोलो पंढरीनाथ भगवान की. माईक तोंडाजवळ घे. काय नाव तुझं? Swarup. कोण्या गावचं? Bandav. पानगाव. आणि नाव काय? Rathod. आपलीच पार्टी आहे. जय सेवालाल महाराज की. Jai. वसंतराव नाईकांचा. Jai. जगदंबा माता की. Jai. भारत माता की. जय. गाडगे बाबा की. Jai. मग जीवनात दारू प्यायची? मोठ्यानं बोल. दारू प्यायची? नाही. वाईट व्यसन करायचं? नाही. माय बापाची सेवा करायची? हो. लग्नापर्यंतच? नाही. कधीपर्यंत? मरेपर्यंत. टाळी वाजवा. हरिनाम सप्ताह काय करते? तर हे करते भाऊ. केवढा कितवीत आहेस तू? South. महाराज सप्ताह करणारे महाराज. अंबुशकर बाबा 7 दिवसाचा परिणाम आहे हा. लेकरं घडवले. त्या बाबाचं काय नाव? Naresh. नरेश. आईचं? Shilpa. नरेश भाऊ. शिल्पाबाई सातबाऱ्याचा वारसदार ओके निघाला. पहिले पोरगी असती तर यालेच गेली असती वर. काय लगायचं वही शोभला असता रे तू. खरंच धन्यवाद देतो. मग मायबापाची सेवा करायची. कधीपर्यंत? मरेपर्यंत. कारण जगात देव कोण? आई बाबा. आई आणि बाबा. दोघांचे नाव घेतले. धन्यवाद. नाही तर काही लोक गाडीवर लिहिते आई तुझा आशीर्वाद आणि बापाचा काय धनुर्वाद. पण जगात मोठं कोण? बाबा. आई. आई बाबा. आईने काय विरोधी पक्षात बसवलं काय ते? आई आणि बाबा. मग याची सेवा कधीपर्यंत? मरेपर्यंत. मन मी शपथ घेतो की मन मी शपथ. मन मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मन मी शपथ घेतो की मन मी मन कायले म्हणतो काय? मन मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मरेपर्यंत मरेपर्यंत आई बापाची आई बापाची सेवा करे. सेवा करेल. जीवनात दारू पिणार नाही. जीवनात दारू पिणार नाही. वाईट व्यसन करणार नाही. वाईट व्यसन करणार नाही. मित्रांना पाजली तर अपमान करणार नाही. मित्रांना पाजली तर अपमान करणार. बिघडला तो मतदानाच्या पहिल्या रात्री बिघडला. वाटीभर रस्सा 5 वर्ष बोंबलत बसला. पागल झाला तो. जागोत होय. व्यर्थ वेळ गमावू नको. त्यासाठी संगत कर. संगत संताने की करे 5 मिनिटात माता कचू करले संगत संताने की करे
गुरुजी महाराज अहो एका राजूरकर बाबामुळे या गावाला हे संत मिळाले. संगत गणकी करले, संगत गणकी करले, जंगल. अरे उभा आहे तो. मग सेवा कधीपर्यंत? मरेपर्यंत सगळं जग विसर पण माय बापाने विसरू नको. विसरू नको रे आई बापाला, जितवी तुझ्यानी काया काया जितवून तुझ्या शिरावर धरलं. पोरा ओय 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 एक मिनिट जाता जाता जीवनात तुला शाळा शिकून कोण बनायचं? पोलीस. काय खातो निवडलं बे कशो प्यानं बाई. 24 तास एटीएम सारखं उपलब्ध. पोलीस बनेसाठी तुला अभ्यास करा लागेल हो. की फक्त देवाच्या पाया लागा लागेल? आई बाबाच. पण अभ्यास करा लागेल हो. की फक्त पाया लागा लागेल? अभ्यास करायला लागत. वा, शिक्षण महत्वाचं आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकरांना तेच सांगितलं बाबू. वयाच्या 40 वर्षात 45,000 पुस्तक वाचणारा एकमेव महामानव होता. त्याचं नाव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर होतं. समजले? विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर की ज्यानं 3 तुकड्या 18 पगार जातीचं शिरं सोपं केलं भाऊ. गरिबाचे अरे मिळत नव्हतं पोटाला, आता कमी नाही नोटाला. हा उभा आहे. धन्यवाद देतो. मग मायबापाला विसरायचं, नाही. सगळं जग विसर पण आई पण माय बापाला विसरू नको. काय आहे त्या बाबाचं नाव? नरेश. नरेश भाऊ खरंच तुम्ही कमाई कमावली आज. याला म्हणतात संस्कार. बांधगाव साठी टाळी वाजवा. आणि आपल्या महादेवराव काय राठोड साठी प्रार्थना करू देवाकडे लवकरात लवकर द्यायची तब्येत दुरुस्त हो. बस खाली बाळा शिकलो तू या पुढे. अरे आम्ही अलीकडे पाहून राहिलो संस्कार नसल्यामुळे. आता आपण पेपरला युट्यूबला इंस्टाग्राम एक बातमी ऐकली वाचली. इंदूरची घटना आहे भाऊ. बाबा बाबा राजूभाऊ पवार राज्यसभेवर पाठवलं तुम्हाला काही नका करू. अहो थांब ना. राजूभाऊ पवार 200 आणि विजय भाऊ राठोड 100. दोघैले 2 पुस्तक. हे कोणामुळे मिळालं आम्हाला? संतमुळे, बाबासाहेबामुळे. अरे ज्या भीमरायामुळे तुम्ही आम्ही आज बोलून राहिलो भाऊ. खरंच की मिळत नव्हतं पोटाला, आता कमी नाही नोटाला. भीमराया जपून नाही लो. चांगली कोणी दिवसाला, हिमालया जपून नाही लो. चांगली कोणी दिवसाला, हिरकून नोटाला. आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला. हिमालया जपून नाही लो. चांगली कोणी दिवसाला, हिमालया जपून. अरे तू माता की इंदूरची घटना ऐकली आपण भाऊ. आता इंदूरचं प्रकरण चारो तरफ गाजलं. अरे 90 लाखाचं पॅकेज होत. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका. सत्संग विवेक बुद्धी जागा ठेवा. 90 लाखाचं पॅकेज होतं मुलाला. आणि मुलगा अमेरिकेला ड्युटीला होता बाई. अमेरिकेला पैशाची कमतरता नव्हती. बाप घरात मरून पडला. 20 दिवस पोराले पता नाही लागला. कारण बापाचा पोराचा संपर्क नव्हता. 20 दिवस शरीर घरात पडलं. अक्षरशः त्या शरीरात जंतू पडले. त्या शरीराला पाहून ते म्हातारी, त्या बुढ्याची म्हातारी बाजूनच पडली. दोन्ही प्रेत घरात पडेल राहिले. दोन्ही प्रेत पडेल राहिले. एकामेकाला कोणी उचलू शकलं नाही. दुर्गंधी एवढी सुटली. महानगरपालिकेची गाडी आली.
जेसीबीच्या सहकार्यानं ते दोन्ही प्रेत उचलले आणि महानगरपालिकेवाल्यानं अंत्ययात्रा केली. 90 लाखाचं पॅकेज होतं पोराला. बोला पैसे कमी आले, बोला संपत्ती कमी आली, म्हणून पाया लागतो तुम्हाला बाबाची शपथ आहे. पैसे कमी कमावा पण लेकरावर संस्कार कमावा. ते हरिपाठात प्रार्थनेत पाठवा. अवघाची संसार सुखाचा करीन. पाया लागतो माय मावल्यांनो. सासू सुना भांडू नका. सासू संग प्रेमानं बोलून म्हाताराची वाया बाई गरम पाणी पिता. थंडीच्या टाइमात गरम पाणी मागितलं तर देत जाय. आणि जास्त गरम देऊन बुडी ऐकत नशील तर डायरेक्ट गॅसवर बसवत जाय. भांडू नको. आणि बुड्या हो तुमच्याही पाया लागतो. तुम्ही आता जुनी मूर्ती उकरणं बंद करा. मा काळात असं होतं, मा काळात असं होतं, आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या काळातलं सगळंच सांग. तुझ्या काळातला बुडा 3 बुड्या करी हे कोण नाही सांगत होत. आताचा काळ बदलला. भारत माता की, शिवाजी महाराज की. तुम्ही रातभर उठत नाही आज, पण माझं 11च्या पुढे मी मिनिटही घेणार नाही. 9 ते 11 2 तास मला या खंजिरीत व्यसन द्या. हो होती काही आलेच. एक मिनिट. वा किती खुश आहे राजा तुम्ही. मी तुमच्या भाषेत एकांत गाणं म्हणतो, जास्त नाही म्हणत, पण म्हणलं भारत माता की. चार धन आठ धन चार धन खाली हात आयो, खाली हात जायो, खाली हात जायो, खाली हात जायो. सज्जन माय बाप 100 रुपये बाया म्हणत असतील. 1-1.5 घंटा नाही झाला बाई, याला 500-600 भेटले आतापर्यंत. पण कोणामुळे तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून माय मावल्यांना भांडू नका. आणि तरुणांना माय बापाची सेवा करा. ईश्वर माय बापात लपलेला आहे. मी तुमचा भाऊ आहो, पण अलीकडे या महाराष्ट्राला कलंक लागला एका गोष्टीचा. देवाच्या मंदिरातली गर्दी वाढली, दगडाच्या पूजकाची गर्दी वाढली, पण जिवंत विठोबा रुक्मिणीची फजिती चालू झाली. काही पोरांनं प्रभू रामाच्या देशात, अरे गोपाल कृष्णाच्या देशात 2 गोष्टी वाढायला नको होत्या, वाढल्या. गोरक्षणाची संख्या वाढली म्हणजे पुण्याचं काम आहे. गोरक्षण वाढणं म्हणजे शेतकरी त्याची गाय सांभाळायला असमर्थ झाला, म्हणून गोरक्षणात गाय पाठवून राहिला. जगातला एकमेव प्राणी आहे, तिचं नाव गोमाता आहे, की जे स्वतःच्या लेकराचं दूध सोडून तुमच्या लेकराला दूध देते. तिचं लेकरू टकटक पाहते की हा वाटा माझा आहे रे, हे वाटा माझा आहे रे. पण 10-12 दिवसाचं वासरू तिचं टकटक पाहते. सेवालाल बाबा त्या काळात गाईवर प्रेम करायच्या, खूप गाई सांभाळल्या सेवालाल बाबानं. मी इतिहास वाचला थोडक्यात सेवालाल बाबाचा. खूप गाई होत्या सेवालाल बाबाकडे भाऊ. अरे ती गाय तुमच्या शेतीला शेणखत देते, तुमच्या शेतीला बैल देते, तुमच्या शेतीला गोमूत्र देते, आणि तिच्या लेकराचं दूध सोडून तुमच्या लेकराला दूध देते. आणि तुम्ही ती गाय म्हातारी झाली कसबाच्या दारात देता, गोरक्षणात पाठवता. गोपाल कृष्णानं गाईवर प्रेम केलं, गाडगे बाबानं गाईवर प्रेम केलं. तुकडोजी महाराजांना तर ग्रामगीतेत एक अध्याय लिहिला. दह्यानं एक भजन तर संतापून लिहिलं, दह्यानं ये तरी लाज वाटू द्या, गाई कसाबा देऊ नका. शेतकऱ्यांनो शक्ती प्रीती विसरला का? आम्ही गाई विकून राहिलो, म्हणून घरोघरी गाई पाळा. पण दुसरा कलंक आहे महाराष्ट्राला. मायबापाची हिस्से वाटणी चालू झाली. मायबापाची हिस्से वाटणी. 2 पोरं असतील तर मायबापाला वाटून घेऊन राहिले. याच्या ईश्वर बापाला, याच्या ईश्वर माय आली. बाप या पोराच्या घराच्या ओट्यावर बसते, माय या पोराच्या घराच्या ओट्यावर बसते. बाप इकडून, माय इकडून. बाप उठल्या उठल्या या पोराच्या घराच्या ओट्यावर एकटाच
विरोधी पक्ष नेत्यासारखा बसेल असते. बुडा विचारते, बुडी उठल्यावर बुड्याले झाला हो चहा पाणी. बुडी म्हणते 1 घंटा टाइम आहे. बुडा म्हणते आमच्या घरी घंटेच घंटे टाइम आहे. डोळ्यातीला अश्रू माझे आले मोठावरी, तुझ्या काठावरी या काठावरी, तुझ्या काठावरी या काठावरी रजनी. सांभाळा. परमेश्वराची भक्ती म्हणजे आई बाबाची सेवा. संदीपाची सतर्कवाणी मनोरंजन म्हणून ऐकू नका. मी तुमचा भाऊ आहो. तरुणांनो पाया लागतो रे. हा गाडगे बाबाचा विचार आहे. तुकडोजी बाबा अरे अडाणी माणूस होता, पण जगातला चमत्कार ऐका. तुम्ही आम्ही भाग्यवान आहो. इथं जे बसेल लोक आहो ना, आपण भाग्यवान आहो. कोरोनाच्या काळात वाचलेले पिसा वापर हो ना, सांगतो ना कमाल. अरे तुम्ही प्रेम करणारे ना, गडबड होऊच देऊ नका. शेवटी भेटू. आणि तुम्हाला ऐकायचं काय तर उद्या आमचे पंकज पाल महाराज तुमच्या भाषेत पटवून देतात. भारत माता की नोय प्रेम आहे. हा गाडगे बाबा अडाणी माणूस होता बाई. एकही वर्ग नाही शिकले, पण याच्या कीर्तनात जगातला विद्वान माणूस महामानव बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसले. एक दिवस कीर्तन चालू आणि गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब जमिनीवर खाली. गाडगे बाबा लोकांना म्हणे बाप हो देव पाहिला रे कोणी देव. लोक म्हणे नाही बाबा. अरे म्हणे दगडातला देव, मंदिरातला देव, पुजाऱ्याचं पोट भरते, पण आज आपल्या कीर्तनात आलेला देव माणूस हा लाखो लोकांचं जीवन बदलवतो. आणि बाबासाहेबांकडे बोट दाखवलं. हा तो देव माणूस की ज्यानं 3 दुबळे 18 पगड जातीचं सोनं केलं. म्हणून आयुष्यात गाडगे बाबा वाचा. ऐ बोरी बुलाबाई पाणी प्यायला चालली काय तू? माझ्या माय मावल्यांनो, हे मनोरंजन प्लस भंजन कीर्तन आहे. खेड्यातली भाषा सोपी भाषा येते. मी साधू संतांचा विचार मांडत राहतो. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, सेवालाल बाबा इकूनही पैशामध्ये नाही प्रेम करून राहिले. एक मिनिट. योगेश उत्तमराव खडसे, गाव दादा बांधगाव. कोणते होईल योगेशराव? अरे बाप, अरे या ना तुम्ही. एवढ्या दुरून तिकडे फेऱ्यानं गेले. या इकडे योगेश बाबा. हे बाबा हे जवान कसे पुणेकर थळाथळ पैसे देऊन राहिले. योगेशराव सामने आ जाओ. अरे मैं गले में गला लगा दो. या समोर. वा अरे काय कमाल केली तुम्ही आज. अरे एक मिनिट या. साईबाबा सारखाच चेहरा दिसून राहिला. सबका मालिक एक ही है. हार वापस दिल्याबद्दल डबल धन्यवाद. आय लव्ह यू. करा एक मिनिट हातवर भजन करू. गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला. गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला. गोपाला 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 सगळा बाबा गोपाला. गोपाला गोपाला शिवराया गोपाला. गोपाला गोपाला बाबा गोपाला. गोपाला गोपाला बाबा गोपाला. सेवालाल महाराज की. गोपाला गोपाला पंढरीनाथ भगवान की. वसंतराव नाईकांचा, सेवालाल बाबांचा. माझा सेवालाल महाराज म्हणजे क्रांतिकारी संत होता. एक वेळा पोहरा देवीला जाऊन बसा. पोहरा देवीचं संत संमेलन पाहुण्यात ते राठोड साहेबांना केवढं मोठं वैभव उभं केलं तिथं. समजले? आज आम्हाला गरज आहे त्या विचाराची भाऊ.
पुरं गाव झोपेतून उठू बाबा 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 त्या वरच्याही बंगल्यावर जाऊन बसले रे बाबा हे. अरे थांबा ना गडबड नका करू मोसम तोडून टाकशान भारत मला साधू संतांचा विचार मांडायचा आहे या खंजिरीची कला आहे हे चांबलं कशाचं आहे हे हरण आहे हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे आयुष्यात सलमान खान हरणच्या वाटी जाणार नाही हे दुसरा आहे बाहो घोरपड आणि हे आहे बकरा काही वाजवा या खंजिरीतून कोणतंही वाद्य वाजवा तेव्हा दोन वाजवल्या ना ओरिजिनल गौतमी पाटीलची आठवण करून देतो तुम्हाला चालतं काय 5-10 मिनिटं जाऊन आपण शो चला सुरू होत आहे चालू होत आहे अवघ्या 10 मिनिटात सादर करीत आहे गौतमीताई पाटील कोणती भोसले वैशाली भोसले वैशाला येणार नाही गजब मजा आनंद घ्या खुश राहा माय बापाची सेवा करा परमेश्वराची भक्ती करा म्हणजे 11 वाजले की समजा मी जास्त टाइम बर्बाद करणार नाही मला या खंजिरीत व्यसन द्या आपण भाग्यवान कोरोनात वाचलो अरे 1 मिनिट या हो बाबा हो दादा हे बा मग वैशाली बाई आलीच कपिल विजयराव देशमुख स्वयंसेवक वा अरे इकडे ना हे याच्यात आकडा फक्त यांच्याकडून आकडा शिल्लक झाला बरं अ प्रहारवाले अरे तुमचा आजा प्रहारवाले 1 मिनिट अ कपिल दादा अ भाऊ इकडे या ना 1 मिनिट कपिल दादा 500चा आकडा द्यायला लढा अरे आज ते तुम्ही 7-12 कोरा केरायला लावला बच्चू भाऊ ना की 7-12 कोरा ना 7-12 कोरा विजयराव देशमुख 2 मिनिटं इकडे या किसान मोठा हे दाखवून दिलं कोरोनाच्या काळात कोरोनानं दाखवून दिलं किसान मोठा आहे नाही तर विचारा राठोड रे दयाराम भाऊ साऊंड किती सुपर पण कोरोनाच्या काळात तुमच्या भोंगेत पुरे जाळेत असले बरोबर आहे तुमच्यापेक्षा आमचे हाल झाले आम्ही महाराज लोक किती सुपर कोरोनात कोणाने ओळखलं का हो आंबुसकर बाबा किती हाल झाले आपले कोरोनातच आम्हाला हाराची किंमत कळली कोरोनातच आम्हाला बाहेरची किंमत कळली कोरोनात काय भेटलं बाई घरात घरी काय भेटे आम्हाला सकाळून साधं वरण संध्याकाळी तेच फोडणीचं खाशीन तर काय नाही तर मास्क लावून झोपून राहत आणि बाहेर किती सोय करते लोक चहा घेता महाराज दूध आणू कॉफी काय हसून राहिली बाई तुला काय घडलं नाही का कोरोनात शेजारींच्या घरची भाजी तर नाही भेटली महिना तुला कोरोना अरे कोरोनानं शिकवलं नवरा बायकोचं किती प्रेम आहे तो नवऱ्यावर बायकोचं किती प्रेम बायकोवर नवऱ्याचं किती प्रेम कोरोनातच समजलं नवऱ्याला कोरोना झाला बायकोनं दरवाजाच्या खालच्या फटीतून टाकले जेवढा आहे तेवढंच काय मागू नको हात लावशील तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह पण कोरोनानं एक केलं बाई जिंदगीच्या बुडीला इंग्रजी न बोलता येते बुडी इंग्लिश बोलो प्रत्येक बुडी म्हणे क्वारंटाईन केला म्हणे बापा अरे एका बुडीला तो कोरोना गेला पण क्वारंटाईन नाही आला ते म्हणे क्वारंटाईन केला म्हणे बापा हसत राहा पण तुमची दुसऱ्याने किंमत केली पाहिजे शिवाजी राजाची किंमत महाराष्ट्रात नव्हे बाहेर देशात झाली बाबासाहेबांची किंमत बाहेर देशात झाली शेवालाल बाबा त्या काळात गोरक्षण 14 तारखेला शेवालाल बाबा अहो आम्ही ऐकलं 14 तारखेला शेवालाल बाबाची जयंती पुण्यतिथी
पोहरा देवीला लाखो लोक येतात का? समाजाच्या कामी येणारे लोक होते. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आज बच्चूभाऊ कडू सारख्याचं का नाव निघते? म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू म्हणायचे मला विषय तोडायचा नाही. कोरोनाच्या काळात शेतकऱ्याच्या शेतीनं दाखवलं, अरे साऊंडवाल्याचा साऊंड बंद, कीर्तनवाल्याचं कीर्तन बंद. कंपनीतल्या पोरईले कंपनीवाल्याने वापस पाठवलं होतं. सेकंदात आपापल्या बॅगा उचला आपापल्या घरी. पण कोरोनाच्या काळात तो पोरगा गावात आला आणि आल्या आल्या बापाने फोन लावला, बाबा मी बांधगाव मध्ये आलो, गावात येऊ? बापाने सांगितलं त्याला, अरे लढू नको, तू वाघाच्या बचलास. गावात ये, शेती तुलाही जगवते मलाही जगवते. या शेतकऱ्याच्या शेतीत ती ताकद आहे. फक्त दुर्दैव एवढा आहे म्हणून आमदार बच्चूभाऊ नेहमी म्हणतात, त्याने कर्ज काय माफ करता, शेतकऱ्याची ताकद आजमावायची असेल त्याच्या मालाले भाव द्या. एक दिवस तो सरकारले कर्ज देते. ही ताकद तुमच्यात आहे. पण अलीकडे शेतकऱ्याच्या पोराची टिंगल चालू आहे. त्याच्या पोराले पोरगी नाही भेटून राहिली, नोकरी नाही, शोकरी नाही. पोरानो निराश होऊ नका रे, नाराज होऊ नका. येईन तुमचा टाइम. 40, 42, 45, 50 झाले मोकळे. पण हायगाई करू नका, येईन टाइम. आणि पोरीवाल्यांनो तुमचं मार्केट एवढं वाढलं म्हणून पोरावाल्याची टिंगल घेऊ नका. अहो चुकलं त्याचं त्या काळात. पहिल्या काळात पोरावाल्याचं मार्केट होतं, गोट ना घेत पोरावाले बाबा 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 बाबा. प्रत्येक पोरगा म्हणे पोरगी गोरी, आणि हे डांबर रोडवर झोपलं तर दिसेना. प्रत्येक झाकण म्हणे पोरगी गोरी, आणि पोट्ट तीर्प पाय, शेवागडे पाय, बुंदी मागे, ते म्हणे गोरी. आहे रे तिरपे, तुले द्यायला हरकत नाही, पण ते दिसली पाहिजे ना. शेवाकडे पाहिजे बुंदी मागत. आणि बहिणींनो काळ तुमचा आला, फक्त पाया लागतो. कीर्तन झाल्यावर चप्पल तुमची पाठ माली वाटीन तेवढं मार. पळून जाऊ नको बाई, पळून जाऊ नको, जाय पळून. आंतरजातीय लग्न कर, जातीवाद नसतो. ही भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, त्यांना आम्ही अनेक लोकांना आम्हीच दाखवलं. पण आंतरजातीय लग्न केलं कृषी मंत्री पंजाबराव भाऊसाहेबांना. समजले? समाजासमोर आदर्श ठेवला. आंतरजातीय करू नका म्हणणं नाही, पण पळून जाताना डोकं वापर. कोणासंग चालली हो तू पळून? कोणासंग चालली पळून? ते हॉटेलात काम करते, 150 रुपये रोजाना. त्याला तिथं आठवण येते प्रियकरींची. तिथं काय ना म्हणते, दिल तो पागल है, दिल दीवाना है, पहली पहली बार मिलाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिलाला बारीक चिरीक अभ्यास नाही, जनरल नॉलेज कमी आहे. दिल तो पागल है, अरे 299 चं नेट लागते, 1.5 GB दिल दीवाना है. डोळ्याच्या भविष्या मंदा चमकीचं पाकिट 180 झालं. दिल तो पागल है, पूर्ण फेर अँड लवलीचा शर्ट घेशील 500च्या वर जाते. दिल दीवाना है. त्याले दिवानाच राहू दे, इथे कुणी गुतेल गातेल असा. घरी गेल्या गेल्या बाबूची शपथ आहे तुम्हाला. बहिणींनो, बैताळ्या संग पळून जाऊ नको. तो तुले खोटा आश्वासन देते, फायनान्सवर गाडी घेते, गटावर पेट्रोल टाकते, सिंगल आलमंडा खाऊ घातला की तू पाहून जातो. पाया लागतो तो आले. शिवाजी राजाची शपथ आहे तुले, बाबासाहेबाची शपथ आहे. नाही हो वैशाली बाई, काय खुश आहे माझा भाऊ आज. बहीण म्हणाव की भाऊ म्हणाव, आणि प्रसन्न माणूस आहे. आणि हे जवान पुण्यावाले तुम्ही लय खुश आहे खरंच. आज मला खंजिरीत वेसणं द्या, मी तुमचा भाऊ आहो. शिवाजी राजाचा महाराष्ट्र हा, अरे ज्या महाराष्ट्रात 18 प्रकार जाती गुन्हा गोविंदाने नांदत होत्या, तो हा महाराष्ट्र आहे. पण जाती जातीत पेटवला गेला. हा जात धर्म विसरा, भारत मातेचे लेकर बना. पाया लागतो तुमच्या, भीक मागतो सर्व मिळून मिसळून राहा. जातीवाद काढा, एकत्रित या देशाला वाचवा. सत्यपाल महाराज पुढे संदीप पाल नव्हे, 35 पाल तयार झाले. उद्या
तुमच्या गावात बंजारा समाजाचे आमचे मित्र पंकज पाल राठोड येणार आहे, ध्रुवी गोष्ट. आणि मला बोलवणारे आजचे म्हणजे दाते इथं लोकांना जेवण देणारे कोण? आजचे अन्नदाता देणारे अन्नदाता आज का? अरे आज के अन्नदाता महाप्रसाद कांताबाई देवाजी राठोड, हा? देवजी राठोड आणि देवजी काळूजी राठोड आहेत काय? आहेत का इथं कोणी त्यांच्या कुटुंबातलं? नाहीये. टाळी वाजवा. 10-12 हजार लोकांना जेवण दिलं त्यानं. आले काय? वा, वरचा वार्ड खुश आहे गड्या. आय लव्ह यू. तुम्ही लग्नाला येईपर्यंत पोरीची संख्या वाढते, काळजी नका करू. आणि मला आणणारे भाऊ आजचे सौजन्य सचिन पाटील तथा मधुकर माहुरे, मालखेड ना, सचिन पाटील माहुरे आणि दुसरे संतोषराव आळे उपसरपंच. आले काय? आळे आळे. आली खड़ी है चौपी किस शस्त्र से लड़ू मैं, ऊंचा मकान तेरा कैसी मजल चढू मैं. आळे आ गए के? अरे आओ ना. अरे तुम्ही ड्रेस बदलल्याच्या ना, वय खुश नाही आल्या. मग अलग होतो, आता अलग आहे. आळेजी आभारी आहो. तुकडोजी महाराजांचं तुम्हाला भजनाचं पुस्तक देतो मोठं, तुकाराम दादांनी निर्माण केलेलं. आडे दादा खुश चेहरा आहे, प्रसन्न. ओके. ओ तुम्ही गेले? ओ बाबा, ओ आबा, तुम्ही गेले की मजा गेली? छोड़ के न जाना ओ पिया, मैंने तुझको ये दिल दे दिया. ओ पिया, ओ पिया, लंबे में जाना, जवळ नहीं जाना, वापस लवकर आना. मैंने तुझको ये दिल दे दिया. हो, मैंने तुझको ये दिल दे दिया. छोड़ के न वा, योगेश भाऊ खर्चे कडून 100 रुपये. 10-15 मिनिटं वाढवा म्हणते. 11 वाजायला टाइम आहे ना? वाजले किती? 10. अहो पुण्यावाले घड्याळवाले 10 वाजले नाही. भारत माता की. महाराष्ट्रानं आठवण केली शिवाजी राजाची. अरे बाबूजी बाबाची किती पुण्यतिथी आहे पता आहे काय? आहे काय पता? अरे याच्या पुण्यतिथ्या जयंत्या होतात. आपली 13वी होते, 13वी. आणि आपले 12 महिन्यातून 2 फोटो निघतात. कधी? पहिला फोटो निघते आपला अकर्पक अमावस्या, दुसरा निघते अकोजी अमावस्या. तोपर्यंत आपले फोटो कुठे असतात? सज्जावर, कोपऱ्यात सज्जावर. आणि फोटो कोण काढते? त्याचा बाप मेला, तो नाही काढत, तो त्याच्या पट्ट्याला काढायला जातोय. उद्या मा बाप जेवायला येते, मा बापाचा फोटो काढतो. ते फोटो पळतच जाते, त्याची माय धावते. ते थांबे, एकदम फोटो काढू नको. 6 महिन्यापासून सज्जावर कोपऱ्यात होता. थांब, त्याला लय जाळे लागले असतील, मी झाडू आणतो. ते बाई फळा आणते, ते फोटो काढते. त्याचा बाप धरते, ते बाई सटकते. येतो उद्या जेवायला. जन्मभर खोटा बोलला, महाप्रसादात जेवला. 2 गळवे भाजी घरी नेली, बुवाऱ्यान भाजी नुपर आणली. खाल्लं तर खाल्लं, टोपलाभर भातही केला, भाजी नेली. येतो उद्या जेवायला. 1 पंगती वाळू लागली, फक्त खाल्लं 60. 2 पत्रवळ्याने उचलले, भाजी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढे मग काय पाहतो? बाबा 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 बाबा. फोटोच्या पुढे अगरबत्तीच्या पुढे पाटाच्या पुढे ताटात ॲटम नाही मावत. वरण भात पोळी कढी भजे वडे गुलाबजाम. बाबा 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 एवढे ॲटम राहते. आणि तो बुडा फोटोतून पाहिजे बिना वर्णाचा मेलो मी. आज ॲटम नाही मावून राहिले. संध्याकाळ झाली की होय सज्जावर. आणि 19 फेब्रुवारी आली की शिवाजी महाराजची आठवण येते मना मनावर. एक मिनिट या. एक गाडगे बाबा देऊ द्या मला तुम्हाला. तुम्ही जुनी मित्र आहे. हे उठत नाही आज तुमचं बांधगाव.
फाउंडेशन फिट झालं. निलेश भाऊ आभारी आहो. राठोड धन्यवाद देतो. बारो भारत माता की. दुश्मनाने तारीफ करावी, दुश्मनाने तारीफ करावी, ही ताकद कमावली होती छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज गेले, याची बातमी औरंगजेबाच्या कानावर आली. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अल्लाहकडे नमाज पडला. हे अल्लाह, हे अल्लाह, मेरी और शिवाजी राजे की दुश्मनी थी, मेरी और शिवाजी राजे की दुश्मनी थी. अल्लाह तेरे दरवाजे खुले कर, क्योंकि इतना अच्छा राजा ऊपर आ रहा है. जिन राजों के राज्य में जातिवाद नहीं था, जिन राज्यों के राज्य में प्रांतवाद नहीं था, जिन राज्यों के राज्य में वह मंदिर था, वह मस्जिद थी, जिन राज्यों के राज्य में किसान के खेती पर करने लगता था, क्योंकि उनका नाम छत्रपती शिवाजी महाराज था. शिवनेरी वंशोबत म्हणून असा राजा होता. जरी होता शिवाजी राजा, नष्ट होईल. पण मैताळ्या संग पडून जाऊ नको. तू कोणा संग पडून चालली? ते फक्त हॉटेलात काम करते, तुला प्रेमात खोटे खोटे आश्वासन देते, तू बळी पडत. शिक्षणाची लेवल पाय. पोरगा डॉक्टर, पोरगी डॉक्टरीन, पोरगा कलेक्टर, पोरगी कलेक्टरीन, पोरगा मास्तर, पोरगी मास्तरीन, पोरगा प्राध्यापक, पोरगी प्राध्यापिका. तुमचं तसं नाही. पोरगी DA पोट्ट नवीन नापास. काय तुम्हाला प्रेम झालंय? कोणतं प्रेम आहे झाला? गुतू दे माय, गुतू दे, ते गुतू दे. येऊ नको, जा ना, पळून जाय. आणि इकडे पोरायले पोरी नाही भेटून राहिले. निराश होऊ नका रे पोरो. इन तुमच्या टाईम 11:30 वाजले, तुम्ही उठत नाही आहात. तुमचं फाउंडेशन फिट झालं. चालू देऊ? चालले म्हणा, फुकट नाही आला. पण पोरापोरीचे लग्न कमी पैशात लावा, सामुदायिक लावा. पण आम्ही आवडत नाही. 20,000चा प्यार, 35चे डीजे, 15ची दारू, 10चे फटाके आणि गाणं पंगो पंगो पंगो. पहिले पोरं नाचतात, पोरी नाचते बाबा. खबरदार, तुमचं फाउंडेशन फिट झालं. त्या आजोबा या हो आबा, ओ आबा गेले काय बायपास न? नावच आबा आहे, नावच आबा आहे, नाव आबा आहे. त्याचं नावच आबा आहे. या राजा हाही चमत्कार. अरे बापा बापा, आजोबा पोरापोरीचे लग्न माय बापांना कमी पैशात लावा. आणि शेतकऱ्याच्या पोराले पोरीवाल्यानं समजून घ्या. निसर्ग नाही चुकला, आपण चुकवला. संस्कृती विसरलो आपण.
माय बापावर लय प्रेम कमी झालं. इंस्टाग्रामनं माणूस प्रगतीवर गेला. लग्नातले अनाथही खर्च टाळा, कमी पैशात लावा. पण आमचं प्रबोधन चालूच आहे. नवीन नवीन रुळ्या येऊन राहिल्या हो बाई. आता पहिले लग्नात नवरदेव मंडपात जाऊन बसे आणि डायरेक्ट नवरी गेली रे शुभमंगल सावधान. आता तसं नाही. आता नवरदेव जाते, अर्धा घंटा वाट पाहिजे, नवरी येऊन नाही राहिली, त्याचा जीव धगधग करते. कुठेतरी पाणी मुरलं, तो डायरेक्ट डबल वापस येते. नवरीचा हात आता मेरे हाथ में सदा तेरा हाथ रहे, मेरे साथी तू हमेशा मेरे साथ रहे. ये दुनिया हो, ये वो दुनिया. इंस्टा येऊ या फेसबुक येऊ, या इंस्टानं बाई लोकांचे संसार मोडले. आजी इंस्टा मोठा हलकट आहे हा इंस्टा. एकामेकाले पाहत नाही, पाहिलं नाही ये ना कोणाले, डायरेक्ट यायचं फोनवर बोलणं. आता एक नवीन प्रकार, नवीन निघाली पद्धत. चांगला आहे, मी टीका नाही करत. ते काय म्हणतात ना शाळेतला तो कार्यक्रम गेट टू चांगला आहे ते. म्हणजे जुन्या पोरोईच्या मित्राच्या मैत्रिणीच्या भेटी होऊन राहिल्या. पण 4 संसार मोडले पाहिजे त्यानं. कारण ते जुने मुर्दे एका जागी येतात. शाळेतलं प्रेम द्यायचं तर ती उतू येते. म्हणजे लय दिवसानं भेटल्यावर अरे 2-2 लेकराच्या माया. कीर्तन हास्याचं नाही है, इतिहासातल्या गाण्यानं आठवण केली. रामचंद्र तेरे दिया छे, ऐसा कलयुग आएगा, पंच चुनेगा बाबा तुमका, कौवा मोती. कसं होईल रे देवा परमेश्वरा पांडुरंगा, आमचं कीर्तन तुम्ही मनोरंजन म्हणून ऐकता. तुकोजी महाराजांची काव्य वाचा, संविधान वाचा, शिवलाल बाबाच्या चरित्र वाचा, भगवद्गीता वाचा, तुकोबाचा गाथा वाचा. कलयुग आएगा, पंच चुनेगा बाबा तुमका, कौवा मोती आएगा, पंच चुनेगा बाबा तुमका, कौवा मोती आएगा. भारत माता की. पोरापोरीचे लग्न कमी पैशात लावा. आणि आता एक नवीन पद्धत निघाली लग्नात. ते नवरीले डोली सांगतात. डोली आणि अधिक एक पद्धत आहे. इकडून माणसं बसतात, इकडून बाया बसतात, म्हणतात ते आग लावतात. आग, त्या आगीतून तो नवरदेव चालतो. सांगा त्या आगीतला एखादा चिंकी ना उडाली बुड्याच्या धोत्रा, पुरा कोळसा होईल जायचा आहे बुड्याचा. नवीन पद्धत आली लग्नात. नवरीले डोली सांगतात. डोली ते पोरगी डोलीत बसते आणि तिले वागते असं. आणि तिले डोलीत बसवताना तिचे भाऊ तिले खांदा देतात. 4 जण लग्नातच खांदा देतात. आता डबल येणं होणार नाही बाई, घेऊन घे खांदा. मग ती डोलीत बसली रे. तिले असं वाटते मी काय 10-15 प्रांत येऊन राहिले. कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती झम 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 झम, आरती में होके सवा चली रे, मैं तो काही पोरी त्या डोलीत बसल्या रे, चुपचाप नाही बसत, त्या डोलीतून करते. हे आंबुशकर महाराज म्हणतील का हे अभंग कोण्या देवाची होय. माफ करा बाबा. आता हे कीर्तन असं ना करत तर हे बसत नाही. हे गिऱ्हाईक सोपे नाही. तुमच्या पाया लागतो, पण पाया लागतो संस्कृती जोपासा. प्रेम करा रे, पण तुमच्या माय बापाची शपथ आहे तुम्हाला. ताट डोके तुमच्या बापाची ताट मान राहिली पाहिजे, ताट मान राहिली पाहिजे असं जगा. तुमच्या मायची मान ताट राहिली पाहिजे असं जगा बहिणी हो. आंतरजातीय लग्न करा म्हणणं नाही आमचं, पण पैताला सगळं पळून जाऊ नका. पक्क झालं असेल तर कॅन्सल कर. उद्या त्याला सकाळून फोन लाव. रात्री म्हणा मा भावाचं कीर्तन ऐकलं, माझे डोळे उघडले म्हणा बाबा. म्हणून तुमच्या पाया लागतो. तुम्ही हालत ना जागेवर आज. 2 तास झाले तुमचं फाउंडेशन फिट झालं. मला माहित आहे 9 नाही 9:30 कार्यक्रम लागला, पण 11:45 झाले भाऊ. हे बाय पैसे किती प्रेम करून राहिले. काय नाव आहे रे?
ते प्रहारवालेही दिले, इकडे हे भाजपवाले आहे. आमच्यावर सर्वच पक्षावाले प्रेम करतात. आणि बच्चू भाऊचा का आवडते भाऊ, शेतकऱ्यासाठी लढत राहतात. हे दिवाकर राव इंगोले अध्यक्ष नेर तालुका कांग्रेस है, देखो सब प्रेम करते क्योंकि राहुल भैया का भी वही नारा. ये मिलिट्री मैन कहाँ से आ गए? वंदे मातरम, 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 वंदे मातरम. बोला भारत माता की, शिवाजी महाराज की, पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु सेवालाल बाबा की. खंजिरीची कला आहे. या खंजिरीनं मला इथं पोहोचवलं. मी अंजनगाव सुरजी जाऊ भाऊ संदीप पाल गीते, म्हणजे राजू दादा. इथं आमची शृंगारे महाराज आहेत, चिसगाव बांधगाव भागवतकार. इथं फुपगावले ते कचरे महाराज आहेत. मला इथं तिसऱ्यांदा चान्स दिला. मागल्या वर्षी माझे मित्र आले ते रामपाल. दरवर्षी वेगळे वेगळे येत राहतात इथं भाऊ. मला तिसऱ्यांदा चान्स दिला. उद्या सेवालाल बाबाचा विचार ऐकायचा असेल तर राठोड येणार आहे उद्या. राठोड, पंकज पाल राठोड, पंजाबी भाषा ओरिजिनल. आता मी ताटून तुटून कारण आपला अभ्यास नाही ना तिकडला. मला येऊ शकते पंजाबी भाषेत येते, पण ते अलग छलक आहे. दीदी तेरा दीवर दीवाना. राजू, हे बंजारा होय का? काही लाता खायचा धंदा करून राहिले. अरे एक कवीनं गीत लिहिलं बंजारी भाषेत की दारू पिवचो करचो धिंगाणो, अरे वेडो लुटलो रे जमानो, अरे वेडो लुटलो रे जमानो. लाखो माय बहिणी विधवाहून राहिल्या. माझे गुरु सत्यपाल महाराजांना 50 नाही 60 वर्ष झाले प्रबोधन केलं. कीर्तनच नाही केलं फक्त आयुष्यात. आम्ही कोण्या पक्षाला विकले गेलो नाही, कोण्या पक्षाचे होणार नाही. आमचा पक्ष म्हणजे वारकरी संप्रदाय, आमचा पक्ष म्हणजे गुरुदेव शिवा मंडळ, आमचा पक्ष म्हणजे मानवता विचार फुले शाहू आंबेडकर. आणि तुमच्या विश्वासाला तळा देणार नाही. पोरांनो, तुम्हाला पोरी भेटत नाही याचं उत्तर देऊ काय? पोराईला पोरगी का भेटत नाही उत्तर देऊ का? निराश झालेल्या पोरांनो, तुम्हाला पोरी का भेटत नाही याला जबाबदार आपण आहोत. निसर्ग चुकला, निसर्ग चुकला नाही चुकला, आपण चुकवला. धनाधन प्रदूषण वाढवलं, फटाके फोडता, झाडं कापता. झाडावर प्रेम करा, झाडाखाली प्रेम करू नका. झाडं लावा. आपण तुम्ही झाडं कापले रे, झाडं कापले. काऊन कापले झाडं? लोकांनी विचारलं धुऱ्यावरले, मेरीवरले, बांधावरले झाडं कापले कारण? लोकांनी उत्तर दिलं झाडं का कापले? भाऊ भारत माता की. मला योगेश खडसेकडून पुन्हा 100 आले. वा, अण्णा भाऊ साठेचा जन्म भारत देशात, जन्म भारत देशात. अपंगाचे दैवत. हसू हसू पोट डुगुराला यायचं. आपली भाषा खेड्यातली आहे. अण्णाभाऊच्या नावावर 100 दिले. कोणाला पोरगी भेटत नाही याला कारण जबाबदार तुम्ही आहात. आपण प्रदूषण वाढवलं, झाडं कापले. म्हणून झाडं लावा, झाडावर प्रेम करा, झाडाची कटोई करू नका. तुम्ही उठत नाही, मी पण करत नाही, पण पोराला पोरगी भेटत नाही. 5 मिनिटात सांगतो. आपण 25 वर्षाच्या अगोदर दनादन पोरी पोटात तपासल्या निकत्री बापातनं. स्त्री भ्रूण हत्या 1995 ते 2005 च्या कालखंडात दनादन पोरी पोटात तपासल्या. ती पोरगी पोटातून बोलायची, आई 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 का मारतो मला पोटात? काय वाटवलं गेलो ना तुझं? मुलगी म्हणून जन्म घेता एवढंच पाप केलं ना तुझ्या लेकी. अर्ध फोटो शीश होती नाही,
दुसऱ्याचे कपडे घालीन. आई जिजामाता नसती, शिवाजी राजे आले नसते, भीमाई नसती, बाबासाहेब नसते, मंजुळा माता नसती, राष्ट्रसंत नसते, सकोई नसती, गाडगे बाबा नसते. शेवटला प्रश्न करू तुला आई. ती पोरगी पोटातून म्हणे आई 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 का मारत ग मला? आई तुझी आई नसती तूही जन्माला आली नसती. 25 वर्षाच्या अगोदर पोरगी पोटात तपासली तुम्ही. मुलगी पोटातून म्हणे आई कमी पैशात जगीन हो, दुसऱ्याचे कपडे घालीन हो, अर्ध पोटशी जाईन हो, माझ्या लग्नात खर्च करू नको हो, आई जन्म देव मारू नको हो. आई म्हणजे मुलीच्या आईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या. मुलीची आई म्हणायची बाई बाई काय करू, स्वातंत्र्य स्वराज्य हा शब्द फक्त बोलण्यापुरता राहिला, कृतीत नाही आला स्त्रीच्या जातीला. आजही स्त्रीला स्वातंत्र्य नाही बाई. तुझ्या अगोदर 2 पोरी झालेले, तुझ्या बापानं सांगितलं 3री पोरगी झाली असेल पोटातल्या पोटात मारून टाक. आज पोरो तुमच्यावर जो टाइम आला ना 95 ते 2005 पासून पोरी पोटात तपासल्या. वर्षाले 1000 पोरं जन्माले आले, 830 पोरी जन्माले आल्या. 170चं अंतर वर्षाले पडत राहिलं. हा जो माल सगळला हा कालचा नाचचा नाही, हा 25 वर्षाचा लाट पडेला आहे. पुणे गाव जाऊन पहा 200 पोट्टे 2 ट्रक कुंभमेळ्यात जातील. 12 वर्ष 12 महिन्यातून 12 वर्षातून एकदा होते. कुठून आणसांडे पोरी म्हणून नाराज होऊ नका. तुमच्या पहिल्या काळात तुम्ही मार्केट होतं तुमचं ऐन लग्न लागायच्या टाइमात जुन्या काळात नवरदेव रुसून बसे, मंडपातून उठेच ना, चला ना नवरदेवा लग्नाचा टाइम झाला. नवरीचा बाप म्हणे चला ना नवरदेवा, हे जोकर नारळ घेऊन बसे. त्याचे मित्र त्याला 40 वर्षाच्या अगोदर म्हणे, त्याचे मित्र म्हणे उठू नको, हाच टाइम आहे. रेडू मांग रेडूचं मार्केट होतं पहिले याच्या काळातली गोड जुन्या. हे जोकर असं बसे जसं मी पकडून आणलं. त्या काळात म्हणे नवरीच्या बापाला रेडू पाहिजे. तो नवरीचा बाप म्हणे नवरदेव बाच्या बापाले योय बा लग्नाचा टाइम झाला हो, लग्नाचा टाइम झाला हो. नवरदेव बाले बोला हो माघारी 2 लोक जेवले पाहिजेत हो, आणि आज वाया जाईल हो. हे जोकर म्हणे रेडू पाहिजे. त्याचे लहानगे म्हणे उठू नको रेडू मा. शेवटी नवरीचा बाप तेव्हा उठे हलकटा. तुला नवरीचा बाप या टाइमात रेडू कुठून आणून देईल रे? आणि त्यालाही रेडू तू महिन्याच्या महिन्यात शेल कुठून टाकशील? त्याच्यापेक्षा प्रयत्न कर 12 महिन्यानं तसाच रेडू येते रे. काय ले रेडू पाहिजे रे तुला? नाही रेडू पाहिजे म्हणे. अरे धावपळ झाली बाबा, धावपळ झाली, धावपळ झाली बाबा, धावपळ झाली. पावणे 12 वाजले राजा. काय फिट फाउंडेशन आहे हो तुमचं? मला या सर्व लोकांनी पैसे दिले आज. फक्त व्यसन द्या, मी तुमचा भाऊ आहो. मी अमरावती जिल्ह्याचा आहो. मी एकटा काही करत नाही, पुरा संचय पेटी वाजवते. गणेश पिसाट तबल्याची साथ देतात आमचे मित्र विकास कल्लाने, खडसे, दादा सपकाळ आहे. मोठं सुपर भजन गातात. पण वेळ खूप झाला, पाया लागतो तुमच्या. उद्या आमचे मित्र पंकज पाल राठोड येणार आहे. त्याचे कीर्तनाचा आनंद घ्या. माझ्या मायबापांनो माय माऊल्यांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. चुकल्या शब्दाची माफी असावी. सर्वांच्या पाया लागतो. उठा, कीर्तन झालं पण उठतच ना. काय गाणं ऐकायला एखाद्या अगदी वाचलो तो येऊ. उभे राहा रे बाप हो. मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशीला निर्मल मन से
वीरों को बजाने सदनी हो यह देश की जनता जीवन की सजवाने रंग राम पंडित बिहारी सबको सुख दिलवाने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा पुरुषा पुष्पते सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य आध्यात्म दैव गुण घर घर में प्रगटावे सारा भारत रहे सिपाही शत्रु को नमस्कारे तुम्हारा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। कर्मयोगी गाडगे बाबा की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोलो जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु बाबूजी बाबा की जय। सेवालाल महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकर की जय। भारत माता की जय। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे की जय। भारत माता